जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वायटी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम असा खतरनाक बनवला आहे. जे काय आपण पुढे व्हिडिओ होणार आहे त्या डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच जाईल. आणि जे काय मी मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलला एक पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल. आणि जे काय आपलं मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला घेण्यास काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. त्याची लिंक मी दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर मी इन्स्टा पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्यायचे. जे काय आपले डेमो व्हिडिओ होणार आहे ते तुम्हाला तिथे सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय आपलं मटेरियल असेल किंवा जे काही यूट्यूबवर जे व्हिडिओ येणार आहे त्याच्या सर्व प्रकारचे लिंक तुम्हाला तिथे पाहण्यासाठी भेटून जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यास जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जास्त वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला अलाइट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्या अलाइट मोशन ॲप्स ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला सेफची बीटच्या अशा 2 लिंक दिल्या आहेत. त्या दोन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट असेल ते तुम्ही आपला अलाइट मोशनचा प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, त्या ॲड केल्याच्या नंतर प्रोजेक्टमध्ये जाऊन बीटचा आणि सेफचे असे 2 प्रोजेक्ट दिसेल ते तुम्हाला बीटच्या प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आणि बीटच्या प्रोजेक्टला ओपन केल्याच्या नंतर प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जे मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मटेरियल दिलेलं आहे ते तुम्ही डाउनलोड करून आपल्या अलाइट मोशनच्या फोल्डरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो इमेज ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन झूमच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि याला झूम करून आपल्या इमेजला झूम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे 0.618 आणि ही लेअर आपल्या अशी मध्यभागी कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता कट केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन बॅक यायचं आहे. त्यानंतर त्याच्या सेप इफेक्टमध्ये आणि जो काय आपलं पहिली इफेक्टची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा बीटच्या प्रोजेक्टमध्ये जाऊन जे काय आपली पहिली इमेजची लेअर आहे त्या इमेजच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला पुन्हा सेफ इफेक्टमध्ये जाऊन जो 2 नंबरची इफेक्टची लेअर आहे त्या इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जायचं व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये. ठीक आहे, आता बीटच्या लेअरमध्ये आल्याच्या नंतर जे पाहू शकता 0.618च्या पुढची जी इमेजची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पेस्ट इफेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी आपली लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला घनश्याम नाव टाकायचं आहे. ओके, आता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही लेअर आहे पूर्ण पुढे ढकलून तुम्हाला 2000 ॲड करून बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये आणि खाली तुम्हाला जितकं आहे तितकं तुमच्या पद्धतीने खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला एक टेक्स्ट पेज दिलेला आहे ते तुम्ही टेक्स्ट पेज ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ॲड केल्याच्या नंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन झूमच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि कमी झूम करून तुम्हाला बरोबर जे हवं आहे तिथं तुमच्या पद्धतीने ॲड करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता ही जी आपली टेक्स्ट पेजची लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ओके, आता लास्टपर्यंत पुरी केल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे 0.512पर्यंत. त्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 0.618पर्यंत येऊन ही जी मागची लेअर आहे ही तुम्हाला सर्व कट करून बिल्डिंग ऑपोसिटीवर जायचं आहे. त्यानंतर 0.512ला एक की द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 0.68पर्यंत एक की द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 0.512 लिहून ही लेअर पूर्ण 0 करून टाकायची आहे. त्यानंतर पाहू शकता स्लो एकदम परफेक्ट आपलं झालेलं आहे. त्यानंतर आता करायचं काय 0.618पर्यंत येऊन पुन्हा प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टँगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पाहू शकता 13.80 ॲड केल्याच्या नंतर बॅक येऊन
बिल्डिंग ऑपॉसिटीमध्ये जाऊन तुम्हाला इथं फक्त 10% ॲड करून घ्यायचं आहे. ओके, 10% ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे आणि सुरुवातीला आल्याच्यानंतर आता तुम्हाला लास्टला बॉर्डर ॲड करण्यासाठी करायचं काय आहे, प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅकग्राऊंड बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन किंवा पे अलाव ऑन करून इथं तुम्हाला 9.5 बरोबर ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रोक नावाच्या पुढं ब्लॅक चौकोन आहे, त्यावर क्लिक करून त्या चौकोनाचा कलर तुम्हाला व्हाईट करायचा आहे. त्यानंतर ही जी लेयर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपॉसिटीमध्ये जाऊन तुम्हाला लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली बॉर्डर एकदम परफेक्ट ॲड झालेली आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही आपलं एवढंच होतं. तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण तयार झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.